सभागृहात आज कोणीतरी हिंदी मराठी भाषेविषयी बोललं। मला असं वाटतं हा 16 ऑक्टोबर 2020चा सरकारी आदेश आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विषयी अभ्यास करण्यासाठी कार्यबल गट म्हणजे टास्क फोर्स गठीत केलेला होता। मराठी किंवा हिंदी भाषेसाठी नाही। त्याच्यातली समिती त्यातलं सर्क्युलर परिणय फुके नाही इथे। मला वाटतं हा जो गट होता टास्क फोर्स हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी होता। माशेलकर समितीची होती। तिच्याविषयी जे जोरजोरात वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं आणि म्हणून मला वाटतं हे सगळं होत असताना कृषी विषय होत असताना शिक्षणावर मी जास्त बोलणार नाही। परंतु जी राज्यामध्ये विद्यार्थ्यांची स्थिती आहे, शाळेची स्थिती आहे, कालचं एक उदाहरण मी आपल्यासमोर देऊ इच्छितो की सावरगाव तालुका तुळजापूर इथे एक शाळा आहे, अतिशय चांगली शाळा आहे। 960 पटसंख्या आहे त्या शाळेची। त्या शाळेत बसायला वर्ग खोल्या आहेत पण बसण्यासाठी बेंच नाही। शाळेचा स्वतंत्र सातबारा नसल्याने दुरुस्ती करता येत नाही। महसूल प्रशासन शाळा पाडण्याची वाट पाहू लागलं की अशा प्रकारची स्थिती आहे। विशेष म्हणजे या शाळेतील 9 विद्यार्थ्यांना यंदा 10वीला 90% जास्त मार्क्स पडलेले आहेत। परंतु या शाळेकडं जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह स्थिती आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी येत असतात। मुलांना शाळेत जाण्यासाठी नीट रस्ते नाही, शाळा नीट नाही। मी आधीच बोललो की शिक्षकांच्या अधिकाराविषयी बोलतात, परंतु शिक्षणाविषयी सुद्धा बोलण्याची आवश्यकता आहे। जो मागच्या काळात शिक्षक भरती घोटाळा या राज्यामध्ये घडला तो सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे। हे काल एक कुठलं तरी अंबरनाथ चालू होतं की टायरवर बसून मुलं शाळेमध्ये चालले आणि मला असं वाटतं कुठं नेऊन ठेवलं हा महाराष्ट्र अशा प्रकारची स्थिती होईल। आणि म्हणून हे सरकार खरोखर शेतकऱ्यांचं आहे का? हे सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला न्याय देणार आहे का? अशा प्रकारचा प्रश्न या प्रस्तावाच्या माध्यमातून मी सरकारला विचारतो। या सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेसाठी 15,000 रुपये द्यायची घोषणा केली। सभापती महोदय, विरोधी पक्ष नेते, मी वेळ नाही अडवते, फक्त 1 तास 15 मिनिटं झालेली आहे। 2 ते 3 मिनिटं संपवतो। सरकारने 15,000 रुपये शेतकरी सन्मान योजनेत द्यायचं घोषित केलं होतं, परंतु हे अजून दिलेलं नाही। सरकारने ज्या पद्धतीनं GST अनुदानाच्या स्वरूपात जे खरेदी केली ते परत द्यायचं घोषणा केली होती, हे अजून झालेलं नाही। अन्नदाता बनेल ऊर्जादाता ही भूमिका मी मांडलेली आहे। अन्नदाता बनेल ऊर्जादाता सोडा, त्याला 8 तास वीज द्यायची, पिकासाठी शेतासाठी 3 फेज द्यायचं सांगितलेलं आहे, परंतु हे 8 तास कधीच अखंड मिळत नाही। 2 तास मिळते, अर्धा तास लाईट जाते, 1 तास मिळते, 15 मिनिटं लाईट जाते, मोठ्या मुश्किलीनं 4 तास 5 तास या शेतकऱ्याला कर्ज मिळते। हमी भावाच्या विषयी तर या राज्यात येऊन देशाच्या पंतप्रधानांनी सोयाबीनला 6,000 रुपये देऊ सांगितलेलं होतं, परंतु आज या सोयाबीनला कोणत्याही प्रकारे सरकार भाव देऊ शकलं नाही। आणि म्हणून सभापती महोदय, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही। शेतकऱ्यांचं हित कुठेही साधलं जात नाही। शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, शेतकऱ्यावर GST 18% लादला जातो, शेतकऱ्याचे बियाणे बोगस निघतात, शेतकऱ्याला खत युरिया नीट मिळत नाही, हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि पीक विमा राज्य, मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री आल्यामुळं राज्याचा आणि केंद्राचा वाटा समान असताना मला वाटतं 4 ट्रिगरच्या ऐवजी 1 ट्रिगर का केलं हा माझा प्रश्न आहे। कारण पैसे तर आपण तेवढेच देतोय आणि मला वाटतं या सगळ्याविषयी सरकारने शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु हे सरकार शेतकऱ्याला न्याय देईल का हा माझ्या मनातला प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये या कृषी विभागाला 35% गुण आहे, तर शिक्षण विभागाला फक्त 11% गुण आहे आणि म्हणून या विभागाकडं सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे। अशा प्रकारचा आरोप मी या सरकारवर करतो। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो। थांबतो। धन्यवाद।